बोल डीव्हीची आकडेवारी माझ्या समोर आहे. डीव्ही रिसर्चचा एक्झिट पोल आकडेवारी काय सांगतात? डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 107 ते 122 जागा दिलेल्या आहेत. ठाकरे बंधूंना 68 ते 83 जागा दिलेल्या आहेत. काँग्रेसला 18 ते 25 जागा दिलेल्या आहेत आणि इतरांना 8 ते 15 जागा दिल्या आहेत. म्हणजे हा जरा पूर्वीपेक्षा मगाच्या जेबीसीपेक्षा थोडासा ठाकरे बंधूंसाठी एक जास्त प्लीजिंग असेल कदाचित. पण त्यातही समजा आपण 83 आणि असं जे म्हटलं जातं की उद्या कदाचित काँग्रेससोबत पोस्ट पोल अलायन्स जर होऊ शकत असेल तर याच्यात जर आपण पुढचे आकडे पकडले 83 अधिक 25 कारण 108 पर्यंत आकडा जाऊ शकतो. एक्स्ट्रीम आपण पकडले तर म्हणजे हा थोडासा इथे आपल्याला दिसतंय की 83 जागा जर ठाकरे बंधूंच्या असतील याच्यामध्ये तर हे आपल्याला आकडे थोडेसे ठाकरेंसाठी समाधानकारक त्यांच्यासाठी दिसू शकतात. इथे तिसराही पोल आपल्यासमोर आलेला आहे. जनमतचा पोल आहे. जनमतचा पोल हा महायुतीला नाही, हा आकडा काहीतरी चुकलेला दिसतो इथे जनमतचा. आपण जरा तो बदलून घेऊया का, कारण 198 जागा इथे जास्त दिसतात. कदाचित त्या 98 असाव्यात त्या जागा. 98 62 असाव्यात कदाचित त्या 198. हो ते फारच पुढे जाईल तो आकडा. तो आपण आकडा बदलून घेऊया. त्याच्याबद्दल तांत्रिक चुकीसाठी दिलगिरी व्यक्त करतो.